ब्रह्माची व्याख्या सांगितली. वेदांत शास्त्रामध्ये आमची भगवद्गीता सांगते की चंद्र सूर्यादिकांचाही प्रकाश त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचत नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम. किंवा आमचे एकनाथ महाराज सुद्धा सांगतात, रवी दीप घेरा शशी रवि शशि अग्नि नैनति रूपा रवि शशि अग्नि नैनति रूपा स्वं प्रकाश रूपा निर्वेदा स्वं प्रकाश रूपा निर्वेदा स्वं प्रकाश रूपा निर्वेदा स्वं प्रकाश रूपा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथा जनाथा तुझनमो 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 तुझनमो. रवी शशी अग्नी नेनतेजा रूपा, त्याच्यापर्यंत यांचा प्रकाश जाऊन पोहोचत नाही. उलट त्याच्यापासून चंद्र सूर्याधिक प्रकाशमान होतात. मी बोलत नाही, भगवद्गीता. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच् अग्नौ तत्तेजो विद्धि मामकं. माझ्या प्रकाशाने हे प्रकाशमान होतात. नवे नवे ज्ञानोबा राय सांगतात, रवी चंद्रादिशुक्ती उदय पावते त्रिजगती ते तुझे दीप्ती तेज तेजा. रवी शशी दीप्ती तेने प्रकाशती, तेने प्रकाशते तो हा वेद मूर्ती पांडुरंग. वेर इज गॉड, वेर इज परब्रह्म. काय तो परब्रह्म? मौली ज्ञानोबा राय एका ओवीमध्ये त्या परब्रह्माची व्याख्या देतात. माऊली म्हणतात, पाहे पा ओम तत्सद ऐसे हे बोलणे ते तने तसे जेतुनी का प्रकाशे दृश्यदात. दृश्यदात या शब्दाचा अर्थ जे जे डोळ्यानं दिसत ते ते ज्याच्या प्रकाशानं प्रकाशमान होतात. दॅट लाईट इज ट्रू हु इज लिटन everything, every man, it is called Brahma. विठ्ठल ते परब्रह्म अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. त्याला रंगही नाही. रंग नगे रूप नगे नगे वरणाचाया. रंग नगे रूप नगे वरणाचाया. रंग नगे वरणाचाया. रंग नगे रूप नगे वरणाचाया. तेरा बुलाया तेरा बुला तेरा तेरा